तर सध्या ते बाहेरून आणताय। मला आहे ना लवकरच किड्स वेअर चालू करायचंय, म्हणजे किड्स पण इतके येतात ना आमच्याकडं, बापरे। आणि मम्मीने ना बर्थडेचं गिफ्ट आहे ना मला आजच देऊन टाकलंय। आता मी सांगणार आहे मी बर्थडे साठी कोणते कपडे घेतले। तर फर्स्ट व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर आज माझा व्लॉग घेतोय अभि दादा, म्हणजे कॅमेरामॅन झालाय आज माझा अभि दादा। आणि अभि दादा ना आता खालून वरती आलाय कारण की त्याला आंघोळ वगैरे करायचं, शॉप उघडायला जायचंय। आणि माझा बर्थडे ना लवकरच येणार आहे, 26 एप्रिलला माझा बर्थडे आहे। त्यामुळे मला ना आज ना कपडे घ्यायला जाणार। पप्पानी ना 2000 रुपये दिले कपडे घ्यायला, तर मी एकदम भारी भारी कपडे घेणार आहे। आणि अभि दादा तुला आवरायचं नाही का आता? आवरायचं मग आवरणं पटकन। आणि असेच दादा ते त्यांना पण उठव कारण की लय वेळ झाला, 10 वाजले। पण मला नाही जायचं ना शॉपमध्ये। हा का बर? त्याचं पाय ना काल काय झालं म्हणजे परवा हे दुपारी प्रीतम दादा ते नाही शिर्डीला चालतं ते शिर्डीला, हा ते पायाचं आणि हे शिर्डीला त्यांनी ना मोठी स्लाइड केली त्याच्यावरून। माझ्याच ना आमच्या रिक्षावाले काकाचा फोन आलता, तर त्यांचे थोडे पैसे बाकी होते, तर ते मम्मी आता उद्या परवा भरणार आहे। आणि आपलं काय चालू होतं, हा अभि दादानी ना ती मोठी स्लाइड केली ना, तर त्याचा हात घसरला आणि त्याला इतकं मोठं लागलं। दाखव रे कसं लागलं। गेलं त्याला हा पहिले लय मोठं दिसत होतं। आणि त्याचा आहे ना तिकडचा पाय पण सुजला। कसं काय सांगू का, त्या दिवशी परवा प्रीतम दादा आणि अभि दादा भांडण करत होते, तर प्रीतम दादानी त्याच्या पायाला काही तर मारलं, तर कालपासून पूर्ण लंगडा चालतोय। आणि मम्मी म्हणली चोळून देते, तर चोळू पण नाही देते। आता शॉपवरनं जाणार आहे का मग? आणि याला ते टॅबरो आणि आमेरीचं जबरदस्तीसाठी हेच घालत राहतं तू का बरं? ते पर्पल कलरचं नाही आहे आणि आमेरी। चल इकडे, मला काय तास फुटला, मला ना फोन पाडून टाकला, फुटला असता मी तुझ्याकडूनच भरून घेतला असता। हट काय हट, जाय ना शॉप उघड ना, टाइमपास करतोय। यांनी आंघोळ पण नाही केली आहे बघा, 10 वाजले 10। 12 वाजता आंघोळ करतो मी रोज। हा 12 वाजता 12 वाजताच करते ना। तर काय आता मी रेडी झालोय आणि आता कपडे आणायला जायचंय ना, पहिले जेवण करून घेऊ नंतर झोप। आणि आता टॉवेल वाळू घालण्यासाठी आलोय बाहेर, कारण की बाहेर इतकं ऊन आहे आणि टॉवेल ओल्ली झाली ना, तर थोड्या वेळातच वाळते ती, अर्ध्या 1 तासात। त्यामुळं तर आता दादाची आंघोळ वगैरे पण झाली आहे। आणि आता मम्मी ना दादासाठी जेवणासाठी करणार आहे। आणि तुम्ही कुठे जाणार आहात कपडे घ्यायला? आज का सध्या आहे ना कपडे घ्यायचे, आपल्याकडे लहान पोरांचे कपडे नाहीये, तर सध्या ते बाहेरून आणताय। मला आहे ना लवकरच किड्स वेअर चालू करायचंय, म्हणजे किड्स पण इतके येतात ना आमच्याकडं, बापरे। लहान पोरं तर रडत पडत मम्मी पप्पाला घेऊन येतात की दादाकडेच कपडे घ्यायचे, भले त्यांच्या मापाचे कपडे राहत नाही। लवकरच मला किड्स वेअरच्या मागे लागायचंय। आणि आता मम्मी बघू दादासाठी काय करते जेवणाला। उत्तप्पा आम्ही खाल्लाय, आमचे जेवण तर झालंय, बट दादा बाकी होता, तर आता दादा जेवण करणार आहे, मग जाणार आहे आम्ही कपडे घेण्यासाठी। तर आता मम्मीने ना दादानी माझ्यासाठी ना चिकू आणि मँगो शेक केला आहे मिक्स, आणि मम्मीला पण प्यायचा आहे। आणि आम्ही दादाने ना त्या दिवशी ते चॉकलेट आणलं होतं ना, तर त्याला साईडला टाकलंय आम्ही। आणि ते ग्लास किती भारी दिसतंय, आता टाकू याच्यात। बाय बाय दादा। दादाला पण यायचं होतं, बट दादाला बाहेर काम आहे, त्यामुळे दादा नाही येते। तर आता चला, बॉटल घेतली मम्मी। तर काही आम्ही ना आता खूप सारे कपडे घेतले माझ्या बर्थडेसाठी, आणि शॉपिंग केली आहे सॉरी। आणि आता आहे ना पप्पाची बर्थडे गिफ्ट देणार आहे ना, त्याची एकदा प्राइस बघायला चाललोय। आणि मम्मीला थोडं घरचं पण सामान घ्यायचं होतं, ते पण घेतलंय। आणि इतकी मोठी शॉपिंग केली ना, आणि सिटी टॅग एवढी गर्दी, आणि तिथं रोड पण ब्लॉक, त्यामुळे ना मधल्या रस्त्यातून तर पूर्ण ट्रॅफिकच झाली जाताना। आता आलोय आम्ही आणि आता चाललोय त्या शॉपवर जिथं ते भेटतं। मम्मीने ना बर्थडेचं गिफ्ट आहे ना मला आजच देऊन टाकलंय। एक आहे ना 150-250 रुपयावाली गाडी आहे, जी की इतकी क्यूट आहे ना, मी तुम्हाला ती बर्थडेलाच दाखवणार आहे। आणि समोर आहे ना कल्याणीचे बाबा चालले, तर आता त्यांना फोन देतोय, बट त्यांचं काही लक्ष नाही।
तर आता आम्ही ना वडापाव खाण्यासाठी थांबलोय आणि तिकडे ना सागर दादा चालला होता तर आवाज दिलो. तर आता फायनली वडापाव खाल्ले आणि आता आम्ही वापस चाललोय शॉपवर कारण की मम्मी ना दादाला दुसरा शर्ट देते. तर आता मी सांगणार आहे मी बर्थडे साठी कोणते कपडे घेतले. तर फर्स्ट आहे ना मी ना टी शर्ट घेतलं पिंक कलरचं जे की ना खूप भारी दिसतंय आणि त्याच्या खाली ना मी ना इतकी शोधल्यावर ती पॅन्ट भेटली. मम्मी आपण किती शोधली ती पॅन्ट तेव्हा भेटली. हे बघा बॅगी जीन्स आहे ना मला ना बर्थडे साठीच घेणार होती नंतर मी घेणारच नव्हतो. हा कोण काय आशिष दादा चांगले म्हणले इतकं भारी दिसतंय ना ते खरं. आता मी एक शर्ट पण आणलंय दिस इज ट्राय करून बघू आपण. आणि शर्ट वेअर केल्यावर ना खालचं ते इतकं भारी दिसतं वरचं पण. हे बघा किती शोधले 10-15 दुकानं शोधले तेव्हा एका दुकानात भेटली ती. मम्मीने जे बर्थडे गिफ्ट दिलंय ना ते हे हिचे डोअर पण खुलता. दादाकडे पण होती अशी बट माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घेतली. आणि दादाची महाग आहे माझ्यापेक्षा पण माझी भारी आहे. माझ्या याला स्पॉइलर पण आहे. आणि हे बघा मी याच्यावर आहे ना कॉटन कॅन्डीचं टी शर्ट घातलंय बट याच्यावर सूट नाही होते. असं नॉर्मल नाईट पॅन्ट वगैरे सूट होत आहे. मला ते पिंक टी शर्ट वरले भारी वाटलं. मी रात्री बर्थडेला हेच घालणार आहे. आता आम्ही शॉपवरून ना घरी आलोय आणि शॉपवरून येताना ना माझ्याकडे पैसे होते ना त्याच्याने ना आम्ही पाणीपुरी खाल्ली आहे आणि आता चाललो आहे काय गहू जमा करण्यासाठी. सकाळी ना पांगून ठेवलेले होते ना कारण ते जमा करण्यासाठी चाललो आहे कारण की पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे. तर आता फायनली गच्चीवर आलोय. लेट्स टेस्ट इट. भारी झाले. आता याला जमा करायचं आहे. आणि स्कूबी बघा कशी आली आहे बाहेर. ते बघ कुठं आले स्कूबी मध्ये जा. कशा आवाज येते आणि किती दूर आहे ते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि माझे कपडे पण कसे वाटले ते पण सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करून जा.